मध्ये खालीच बहीण येऊन गेली. खाली वा चला खाली नुकतंच ग्राउंड सर हे जमन ना तुम्हाला कव्हरेजला हे इकडे पण हाईट द्यावं लागेल. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने रणशिंग फुंकलेल्या मनोज जरांगे पाटील यांचा गाठीभेटींचा 5वा टप्पा सुरू झालेला आहे आणि या टप्प्याअंतर्गत उद्याच्याला परभणीमध्ये एकाच दिवशी 3 सभा होणार आहे, ज्यामध्ये पहिली सभा सेलूमध्ये होणार आहे, दुसरी सभा सोनपेठमध्ये आणि तिसरी सभा गंगाखेडमध्ये होणार आहे. आपण बघू शकतो सर्वत्र सभेची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. मी सध्या सेलूच्या नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर आहे. आपण बघू शकतो असं भव्य दिव्य हे मैदान आहे आणि लाखो लोक या मैदानात बसतील अशी आसन व्यवस्था इथं करण्यात आलेली आहे. प्रत्येक ठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आलेली आहे. महिलांसाठी विशेष व्यवस्था आहे, वेगळं त्यांच्यासाठी बॅरिकेडिंग लावून इथं व्यवस्था करण्यात आलेली आहे. सर्व हजारो स्वयंसेवक इथं या सभेसाठी मागच्या अनेक दिवसांपासून तयारी करतायत. गावोगावी या सर्व सभेच्या अनुषंगाने तयारी केली जात आहे. हे जे स्टेज आहे हे 20x40 असं उभारण्यात आलेले आहे आणि जो रॅम्प आहे तो जवळपास 18 फुटांचा रॅम्प इथं उभारण्यात आलेला आहे, ज्यावर मनोज जरांगे पाटील उद्याच्याला इथं येऊन संबोधित करतील. यानंतर सेलूमधली सभा झाल्यानंतर ते सोनपेठकडे वळतील आणि तिथून मग गंगाखेड असं या एकाच दिवशी 3 सभांचं आयोजन मनोज जरांगे पाटलांच्या उपस्थितीत करण्यात आलेले आहे आणि त्याच अनुषंगाने सर्व तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यात आलेली आहे. आता उद्याच्याला त्यांच्या आगमनाच्या अनुषंगाने इथं सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत आणि मनोज जरांगे पाटील नेमकी मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने आणि इतर बाबतीमध्ये नेमकी काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. कॅमेरा पर्सन विशालसह पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, सेलू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.